नमस्कार. आजचा विषय आहे इन्शुरन्स. मुळात इन्शुरन्स दोन प्रकारचे असतात. एक आहे लाईफ इन्शुरन्स आणि दुसरा आहे जनरल इन्शुरन्स. आज मी फक्त जनरल इन्शुरन्समधल्या मोडल्या जाणाऱ्या हेल्थ इन्शुरन्सबद्दल बोलणार आहे. आपल्याला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो कधी कधी का खरंच एक हेल्थ इन्शुरन्स आपण घ्यायचा का आणि त्याचा काय उपयोग आहे. का असतं हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आपण ज्याला आपण थोडक्यात मेडिक्लेम म्हणतो, कळलं, त्याच्याबद्दल बोलणार आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की मी तर आजारी वगैरे पडत नाही, मग खरंच हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा का. आणि हेल्थ इन्शुरन्स म्हणजे मेडिक्लेमचं एक वैशिष्ट्य असतं, तुम्ही एकदा प्रीमियम भरला की तो वर्षभरापुरतं लागू असतो. आणि जर तुम्ही आजारी पडला नाहीत, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट वगैरे झाला नाही, तर तो प्रीमियम काय तुम्हाला कॅरी फॉरवर्ड केला जात नाही. पुढच्या वर्षी तुम्हाला परत नवीन हप्ता, नवीन प्रीमियम भरून तो सक्रिय करावा लागतो. मग लोकांचं म्हणणं असतं की अरे उगाचच कशाला घ्यायचे, पैसे वाया जातात. असं कॅल्क्युलेशन्स करू नका तुम्ही. कारण का काय माहिती आहे का, आजकाल औषध उपचारांची किमती खूप वाढलेल्या आहेत. इमर्जन्सी ऑपरेशन झाले तर मग काय करायचं. कॅल्क्युलेशन असा करा, एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, जे आजारपण 40 आणि 50ला व्हायचे, म्हणजे साधारण त्या माणसाला 40 आणि 50ला औषधोपचारासाठी पैसे खर्च करावे लागायचे, ते आजारपण आता 20 आणि 30ला दिसायला लागलेत. हे मी गेल्या वेळी बोललो होतो. म्हणजे औषधाचा खर्च कुठून सुरुवात झाला, तुमच्या 20 आणि 30 पासूनच झाला. काही इन्शुरन्स कंपनी OPD फॅसिलिटीज पण देतात. हे कुठे आहे तुम्ही बघायला पाहिजे. तुम्ही OPD म्हणजे तुम्हाला वाटेल तसे पैसे मिळत नाहीत. एक ठराविक मर्यादा असते. वर्षभरामध्ये तुमचे 5 किंवा 7 हजार रुपये तुम्ही डॉक्टरकडे गेलात, कन्सल्टिंग, औषध उपचार, डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेलात, तर ह्याचा साधारण एक 5-7 हजार रुपयापर्यंत कंपनी बेअर करते. आणि तुम्ही जर त्याच्या रसीट्स दिल्यात, बरोबर हँडओव्हर केल्यात, तर तुम्हाला ते पैसे रिएम्बर्स केले जातात. रिएम्बर्स म्हणजे पहिले तुम्हाला तुमचे पैसे टाकावे लागतात, त्याचे पुरावे द्यावे लागतात, मग तुमच्या अकाउंटला ते पैसे येतात. पण तरी मुद्दा हा महत्त्वाचा राहतो, ते इन्शुरन्स घ्यायचं की नाही घ्यायचं. एक हा झाला OPD बेनिफिट आणि दुसरा असतो इंडोर बेनिफिट, म्हणजे जिथे आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळी आपण एखादा मलेरिया, टायफॉइड जिथे 2-3 दिवस ॲडमिट असतो ना, अशा वेळी माणसाला आहे ना विचार करायला तरी वेळ मिळतो. म्हणजे त्या 2-3 दिवसात कुठे पैशाची कमतरता भासली तर तो इथून तिथून जमा करू शकतो. पण खरं सांगू, एखाद्या वेळी इमर्जन्सी ज्यावेळी लँडअप होते ना, एखादी इमर्जन्सीमध्ये माणूस अडकला ना, मग त्यावेळी त्याला कळतं या मेडिक्लेमचा बेनिफिट काय ते वगैरे. आणि तुम्हाला खरं सांगतो, इमर्जन्सी कुठलीही असू शकते, अगदी 50 हजारापासून ते 5 लाखापर्यंत. आणि अशी इमर्जन्सी आली का ऐन वेळेवर पैसे कुठून गोळा करणार. मी लोकांना लिटरली स्वतःच्या खिशातले पैसे दुप्पट पटीने टाकताना बघितलेले आहे. 10 वर्षात जेवढं कमवलेलं असतं ना, एका दिवसात सगळं संपतं. आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहिली गोष्ट मी स्पष्ट म्हणतो, कधी कोणावर इमर्जन्सी लँडअप होऊ नये. आणि जर आलीच लँडअप झाली तर कोणाकडे आहे ना हात पसरण्याची वेळ येऊ नये. हा व्हिडिओ करण्यामागचा उद्दिष्ट काय तुम्हाला सांगतो. मी साधारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये, इन्शुरन्स क्षेत्रामध्ये वावरलेलो आहे. TPA म्हणजे इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट्समध्ये काम केलेलं आहे. एवढंच नाही तर कलेच्या माध्यमात पण थोडंफार सक्रिय आहे. मला ग्रहांविषयीही बोलायला आवडतं. मी पुढे या विषयावर मी बोलणार आहे. पण साधारण एक गोळाबेरीज केलीत ना, तर इन्व्हेस्टिगेशन, इन्शुरन्स, वैद्यकीय क्षेत्र या क्षेत्रामध्ये साधारण 27 वर्ष कार्यरत आहे. आणि माझा मला अनुभव सांगतो, वेळ आणि काळ कधी येईल काय सांगता येत नाही. म्हणून आपापल्या ऐपतीप्रमाणे छोटा की ना असे ना एक इन्शुरन्स पॅकेज कवर घेतलेलं नेहमी सोयीस्कर असतं वगैरे. बाकी निर्णय तुमच्या हातात आहे. योग्य वाटलं तर नक्की अंमलबजावणी करा. धन्यवाद. निरोप घेतो. परत भेटीन. आभारी आहे.